बोला गणपती बाप्पा मोरया. सकाळी थोडा आपला लाईटचा इश्यू होता त्यामुळे कॉमेंट्री बंद होती, लाईव्ह पण बंद होतं, पण आता तो यूट्यूबला देखील मित्रांनो तुम्ही जॉईन व्हा आणि लिंकला आपल्या सबस्क्राईब करा. या बॉलवर फुलटॉस बॉल, पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता, जबरदस्त बॉल टाकला गेला. नॉन स्ट्राईक एंडला गोळा फेक. कोणी थ्रो केला रे? शकील. शकीलने एवढा जोरात थ्रो दिला. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मंदनगड तालुक्यात पण खूप गाव आहेत. मंदनगड, दापोली तालुका आहे, त्यानंतर महाड, रायगड जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्हा एक बॉर्डरवर आहे. मला असं वाटतं आहे बॉर्डरवर ना तुमच्या. सर्व आमचे आयोजन कमिटी लक्ष लावून या क्रीडा स्पर्धेवर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहिलीच मॅच लाटवण संघाने जिंकली. गावदेवी युवा प्रतिष्ठान आपले जे मेंबर्स टी शर्ट्स घालून आहेत त्यांनी बॉलसाठी प्लीज थोडं सपोर्ट करा. पहिली मॅच लाटवण संघाने जिंकली. दुसरी मॅच चालू एका साईडला बीबीसी केळवत आणि त्यांच्या विरुद्ध शिवतेज मंदनगड. प्रितेश आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. समोर डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. थोडा बाउन्स झाला पण तिकडे जबरदस्त फिल्डिंग केली. परम तिकडे होते. वेल स्टॉप परम. पहिलाच दिवस आज गाव टू गाव मॅचेस आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा फुलटॉस बॉल मिस केला आणि एक्स्ट्रा रन्स. आज आमचे अंपायर्स मयूर कदम आणि त्यांच्या सोबतीला आमचे मित्र आज मुंबईवरून विशेष करून दाखल झाले, त्यांचं पण स्वागत आहे. बॉल किती झाले? 5 बॉल. ओके ओके. काल आपल्या गावात कैलासवासी द्रौपदी पांडुरंग शेलार यांचं निधन झालं. वयाच्या जवळपास 100 पार झाली होती आणि म्हणजे त्यांचे धर्मपती मला असं वाटतं मिलिटरी आर्मीमध्ये कार्यरत होते आणि आज मला नाही वाटत की आपलं एज 50-60 पर्यंत आपण पण आता कोणी 100, 70, 80, 90 वर्ष जगत आहे. त्यांची पुण्य आहेत आणि फिटनेस आहे. आमचे सर्व मित्र इकडे सुमित आणि आमचे अनुज 7 रन झालेत. सप्ताह बसायच्या अगोदरच टुर्नामेंट आपण घेतली आहे. सोमवारपासून आपल्या गावचं सप्ताह बसणार आहे, तर सर्वांनी सप्त्याला पण या. लास्ट इयर सप्त्याचं आयोजन होतं. यूट्यूब लाईट आली का तिकडे? यूट्यूब हां, यूट्यूबला पण आता आपण लाईव्ह पाहू शकता. पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह. पिक्सल प्रोला मित्रांनो यूट्यूबला जाऊन सर्च करा आणि तिकडे तुम्ही मॅच बघू शकता. स्ट्राईक एंडला प्रणय आणि प्रणित आणि दुसरी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी ओमकार. सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. समोर आणि स्क्वेअर लेग पॉइंट, स्क्वेअर कटला तुम्हाला चौकार आहेत, 6 आहे. तापमान पण रायगड आणि रत्नागिरीमध्ये खूप थंडी आहे, त्यामुळे इकडे क्रिकेट खेळणं एक वेगळी मजा आहे. लाईफमध्ये क्रिकेट खेळलं पाहिजे. मग सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट ऑलवेज. आई घरातून किती शिव्या खाल्ल्या तरी क्रिकेटसाठी आम्ही पोचलो आहे. हां, मग ते काही असू दे, दुनिया इकडची तिकडे झाली तरी क्रिकेटला पोचणार. विरारची पब्लिक तेव्हा दादर शिवाजी पार्कला खेळायला येते.
हा पराभूत पहिला संघ जो जिंकलेला आहे लाटवण, तर आपली लगेच विजेत्या संघासोबत मॅच असणार आहे याची नोंद घ्या. या बॉल फुल टॉस बॉल उडवला हवेत. बॉलने उंचाई गाठली परंतु लांबी थोडी कमी गाठली आहे आणि कॅच मात्र तिकडे ड्रॉप होती आहे. या बॉल पण व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र डबल जी मध्ये 10 रन्स झाले 10 फलकावर. पहिलीच इनिंग चालू आहे. 3 ओव्हरमध्ये 30, 35, 40 रन्स पण केले तरी इकडे कमी आहेत कारण की चेस पण होऊ शकतो. बॉल थोडा थांबून होते. 10x चा बॉल आहे. ट्रॅव्हल पण होतो चांगला. या बॉल देखील थोडी मागे पिचिंग ठेवली. गुड बॉल परंतु तिकडे व्हाईट बॉल आहे. ओमकारला थोडा आकार द्यावा लागेल मॅचला. बॉलिंग फॅक्टर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. यावर देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. गुड बॉल. थोडा वेग वाढवला आणि लेग बाय चर्पोमध्ये सिंगल रन. टेनिस बॉल क्रिकेट आता ISPLचा पण क्रेज चालू आहे त्यामुळे प्रत्येक झोनमधून प्लेयर्स येत आहेत. कोणाला वाटलं नव्हतं की एवढं महाग प्राईज ISPLला भेटेल. 2.5 करोडची गाडी मिळेल टेनिस बॉल प्लेयरला. मोठी गोष्ट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट आता त्या दर्जावर जाऊन पोहोचलं आहे. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी दखल घेतली क्रिकेटची आणि टेनिस बॉल क्रिकेटात तळागाळातली लोकं स्टेडियममध्ये जाऊन खेळत आहेत. प्राऊड आहे सर्वांना, मुंबईकर आणि महाराष्ट्रातील सर्व प्लेयर्सला. व्हाईट बॉल आहे. त्यामुळे ISPL आल्यामुळे असं गावाखेड्यामध्ये पण चांगलं क्रिकेट व्हावं लागलं. 13 रन झाले 10 फलकावरती. 2 बॉल आणि 13 रन. ओमकारचे थोडा एक्स्ट्रा रन्स मात्र मॅचमध्ये केंद्रबिंदू ठरत आहेत. टाकेडे गाव आणि त्यातील सर्व युवक एकत्रित होऊन या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 35,000 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 20,075. या बॉलवर हलकीशी लिडिंग एज घेतली होईल आणि किपरने एक चांगली कॅच पकडली. कोण आहे किपर? रोशन. गुड कॅच रोशन. ओके 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 सर. हां दुसरी ओव्हर आतापर्यंत ओमकारने जबरदस्त केले. नवीन बॅटर येत आहेत. वैभव भोसले. या बॉल परफेक्ट यॉर्कर. काय बॉल टाकला गेलाय. जबरदस्त बॉल. बॉल ऑफ द डे. ओमकारने अगदी मग ग्रामीण भाषेमध्ये बुंदा यॉर्कर काय बॉल टाकला गेलाय. ओमकारचं कौतुक करू तेवढं कमी आहे. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. अँगल बनवला आणि बॅट्समनला हालचालच करून न दिलंय. झटपट पटापट. गुड बॉल. नवीन बॅटर येत आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. जबरदस्त बॉलिंग करतात आतापर्यंत. अरे बॅट्समन नेम नॉन स्ट्राईक केला.
स्कोर झालाय 14. 14 रन झाले. जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत ओमकारने. ओमकार मालुसरे जबरदस्त पिचिंग करता. या बॉल कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त टायमिंग केला गेलाय. प्रॉपर टायमिंग करत असताना बॅटर प्रणित. वुड स्ट्रोक प्रणित प्रॉपर कव्हरला ड्राईव्ह करत असताना 4 रन. जबरदस्त टायमिंग केलं गेलं प्रणितने. रोहन आणि 18 रन झालेत. प्रणित आणि रोहन 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आतापर्यंत पाहिलं तर प्रणयच्या बॅटमधून एक जबरदस्त चौकार तिकडे आलाय. प्रणय प्रणित थोडे कन्फ्यूज आहे परंतु दोन्ही भोसले आहेत. हा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 18 रन्स. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 रन. तिसरी ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. मगाच्या मॅच मध्ये मला असं वाटतं 26चा टार्गेट होता. बॉलिंगसाठी परम राठोड. या बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त पिचिंग केली राठोडने. गुड बॉल. बॅट्समनची थोडी हालचाल बघितली आणि योगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलिंग करत असताना राठोडने सुरुवात तर चांगली केली आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. परम राठोड 18 रन झालेत. 5 बॉलमध्ये 10-12 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 30-35 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं. बॅटिंग करत असताना शिवतेज बंधनगड. या बॉल फ्लिक केला गेलाय. खोलो डब्याचा बॉल. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल रन मिळेल. कोकणात देखील खूप क्रेज आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. रायगड, रत्नागिरी, मालवण, कुडाळ, देवगड, अगदी गोवा राज्यापर्यंत खूप टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा ग्लॅमर आहे. श्रीवर्धन, म्हसळा, इकडे दापोली या पट्ट्यात देखील खूप चांगलं क्रिकेटला क्रेज आहे. राजापूर साईडला देखील खूप चांगलं. पूर्वी मग राहुल, मॅचलेस जे संघ मुंबईत येऊन राजापूर त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळायचे. स्ट्राईक एंडला प्रणय. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1. रन्स मात्र 2 पुढे जाईल. 23 रन झाले बॅटिंग करत असताना शिवतेज. या बॉल देखील कव्हरच्या वरून जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. वाव, काय टायमिंग केलं गेलंय. शॉट ऑफ द डे प्रणय भोसले. वा भोसले, सुपर भोसले. प्रणय भोसले आणि परफेक्ट प्रणय. प्रॉपर कव्हरला 6 मारणं मग थोडं डिफिकल्ट आहे परंतु कव्हरचं वरून काय टायमिंग केलं भोसलेने. मग वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, रोहित शर्मा यांची कव्हरची बॅटिंग बघणं अजूनही. रोहित शर्मा आणि जर बघायला गेलं तर वीरेंद्र सेहवाग यांच्या कव्हरच्या वरून जो 6 मारण्याची पद्धत आहे जबरदस्त होतं. या बॉलवर देखील डिक्लेअर झोन मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 30-30. 30 रन झालेत. फायटिंग टार्गेट पर्यंत तर पोहोचलाय टीम. बॅटिंग करत असताना बीबीसी केळबत. फिल्डिंग करत असताना शिवतेज मंदनगड. या बॉलवर लास्ट बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग केलं भोसलेने. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून. क्या बात आहे. वा भोसले वा.
शेवटच्या दोन जे सिक्स त्यांनी लगावलेत प्रॉपर टायमिंग करत असताना प्रणय भोसले, आणि भोसलेने ह्या मॅचमध्ये पूर्णपणे हौसले उडवून टाकले. नाव आहे भोसले. मी शिवाजीराजे भोसले पिक्चर मधले भोसले, ते भोसले आम्हाला आठवले. आणि काय टायमिंग केलं गेलं प्रणय भोसलेने. जबरदस्त 2-6 कव्हर्सला लगवणं या ग्राउंडवर, ते पण हवा पण मला असं वाटतं थोडी उलटी चालू आहे. त्याच्या अगेन्स्ट खेळणं, कडक बॅटिंग. टार्गेट आता मॅचला जिंकण्याकरिता 37 रनचं टार्गेट आहे. आमचे अमोल शेलर आमच्यापर्यंत कळवत आहेत. आमचे स्कोरर बादशाह पिक्चरमधली कॅप घालून ते बसलेत. सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळांचे देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. अमिताताई शिंदे यांच्या हातातून आपण उद्घाटन कार्यक्रम पण बघितला. माजी सभापती म्हणून देखील त्यांनी कार्य केलं गेलंय. $37चं टार्गेट आहे. प्रितेश गव्हाणेंनी कॅच सोडली म्हणून त्याला, परंतु युवक प्रतिष्ठानसाठी तो काही करायला तयार आहे. आपल्या गावासाठी, गावाच्या नावापुढे कोण नाहीये आणि गावापुढे कोण नाहीये. गाव बोलेल ते आपल्याला करावं लागतं. त्यामुळेच गावकी आणि भावकी पहिली पाहिजे. मग तुम्ही किती पण मोठे कमिशनर असू दे, या PSI असू दे, API असू दे, कुठल्या पण पोस्टला असू दे, परंतु पहिली गावकी आणि भावकी आहे. माझे वडील मला नेहमी सांगतात की पहिलं गाव, बाकी तू कोणी असू देस. 37चं टार्गेट आहे. मॅच चांगली रंगेल, कारण की जबरदस्त बॅटिंग केली प्रणय भोसलेने. वाटलं नव्हतं की 37 पर्यंत जाईल. प्रोजेक्टेड स्कोर मला एक 32 पर्यंत वाटत होतं, परंतु काय बॅटिंग केली. 2-6. लास्ट ओव्हरमध्ये खूप रन्स आले. 18 रन्स आले. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन, त्यानंतर 11 रन. रोशन भोसलेनी बेलोसेने चांगली सुरुवात केली होती. रोशन बेलोसेने, त्यानंतर ओमकार मालुसरेने दुसरी ओव्हर टाकली. 11 रन्स आले. परम राठोडवर चांगला समाचार घेतला, म्हणजे 18 रन्स आणि 37चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. BBC केळवत या टीमला जिंकण्याकरिता 37चं टार्गेट आहे. त्याला लगेच मॅच चालू करायची आहे आणि लाटवण संघ आपण पण तयार राहायचं. लगेच आपली पण मॅच खेळली जाईल. गावदेव युवा प्रतिष्ठान टाकेडे, सर्व त्यांचे अध्यक्ष वैभवजी पाटेकर, त्यानंतर सचिव सुनील शेलार, खजिनदार अमोल शेलार, उपाध्यक्ष सुमित आयरे, उपसचिव प्रितेश गणवे, त्यानंतर उपखजिनदार प्रणय गणवे, हिशोब तपासणी आमचे कृष्णकांत शिंदे, अंकुश गणवे, कार्यकारिणी सदस्य मनोज चाळके, रोहित चाळके, विश्वनाथ सुर्वे, अतुल कदम, विशाल चाळके, विपुल आयरे, अनुज कदम व सर्व गावातील युवक. ट्रॅक पॅन्ट, यस भाऊ, ट्रॅक तुला कंपल्सरी घालावं लागेल, कारण की आपण यूट्यूबला जर ती टुर्नामेंट खेळतोय. हा, नाही तर दुसरा प्लेअर त्या जागी ऍडजस्ट करा. तर गावाला खेळतो म्हणून आपण तसं वागणं चुकीचं आहे. हां, जर RCT मॉलला तुम्ही एक शूज परचेस करायला जातात तर ते चप्पल घालून जाणं चुकीचं आहे. आपल्याकडे शूज पाहिजे. हां, पहिलं फर्स्ट इम्प्रेशन आहे, लास्ट इम्प्रेशन आहे. मग तुम्ही इंटरव्ह्यूला गेलं की विचारतो तुझं लास्ट पॅकेज काय आहे, तर आपण 7-8 लाख बोलतो, त्याच्याहून 30% हाईक पाहिजे. हां, पॅकेज असेल तरच मुलगी देतात. तुला पॅकेज किती आहे, त्यामुळे तुझं इम्प्रेशन पहिलं मित्रा तू देणं गरजेचं आहे. ओके, 37चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता.
बीबीसी केळवत स्ट्राईक एंडला बॅटर आहेत शकील आणि त्या सोबतीला रोशन. शकीलकडे बघितलं मला जॅक कॅलिसची आठवण झाली. सेम साऊथ आफ्रिकेची बॉडी लँग्वेज आहे जॅक कॅलिस. जॅक कॅलिस एक असा प्लेअर होता की 10 ओव्हर टाकून ओपनिंग करायचा. खूप कठीण गोष्ट आहे ती. हार्दिक पांड्याने काही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला जॅक कॅलिस बनायचं आहे, परंतु 10 ओव्हर टाकून ओपनिंग करणं खाऊ काम नाही आहे. आणि पंजाबच्या मोहालीमध्ये जेव्हा तुम्ही खेळताय त्या गरमीतून तिकडे 10 ओव्हर टाकून ओपनिंग करणं खूप मोठी गोष्ट आहे. लेट्स प्ले. 37 करायचे आहेत बीबीसी केळवत या टीमला. त्यांच्या विरुद्ध शिवतेज मंदनगड. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सर्व युवकांनी मिळून ही क्रीडा स्पर्धा बनवली आहे आणि 9वं पर्व आहे. या बॉलवर पहिलाच बॉल, नो बॉल. सर्वेश. हा जरा लक्ष ठेवा मित्रांनो तिकडे. मंचुरियन नंतर खा. हा मंचुरियन आहे, वडापाव आहे, सँडविच आहे, पॅटीस आहे, फ्रँकी आहे, दाबेली आहे, जीएसटी कट मारून आहे आणि त्याच्या पुढे आला की लिंबू सरबत आहे. बाबा फालुदा येतोय. ओके चलो लेट्स प्ले. पहिल्या बॉलवर नो बॉल होता, त्याच्यामध्ये नो +1. वळत मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. पहिला बॉल स्लोअर 1 टाकला गेला. गुड बॉल, परंतु वाईट बॉल आहे. व्हेरिएशन केलं तिकडे. प्रणय भोसले पहिली ओव्हर येतात. पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा रन्स आले, परंतु या बॉलवर देखील एक्स्ट्रा रन्स आहे. वाईट बॉल आहे. चला मित्रांनो, जो अंपायरचा डिसिजन आहे ते तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. हा रोहित साळकेच्या बॅगमध्ये मला असं वाटतं संपूर्ण बजेट आहे टुर्नामेंटचं. सांताक्रूज, बँड्रा, खार पूर्ण 7-12 आपल्या नावावर आहे. फुलटॉस बॉल वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल, नो बॉल आहे. मोय मोय काय चांगली पकडली होती तिकडे. जीतने जबरदस्त कॅच पकडली होती, परंतु जीतचं थोडं नाराज झाले कारण की नो बॉल आहे. बॉलिंगसाठी येतात बॉलर प्रतीकवर जबाबदारी दिली आहे. प्रणय भोसलेची बॉलिंग थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली कारण की 2 बिमर टाकले आणि ॲज अ रूल प्रमाणे तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागेल. 37 करायचे आहेत. या बॉल देखील आफ्राकर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे जात आहेत. कॅचचा प्रयत्न केला गेलाय आणि कॅच ड्रॉप होतीये. पहिलीच ओव्हर आहे. 37चं टार्गेट आहे. बॅटिंगसाठी शकील स्ट्राईक एंडला. यावर देखील पुन्हा त्या कव्हरच्या वरून जबरदस्त ऑन द राईज काय टायमिंग केलं गेलं शकीलने प्रणय भोसलेला सांगितलं की मी पण मारू शकतो कव्हरच्या वरून 6. कडक सुपर शकील.
ऑन द राईज. काय टायमिंग केलं गेलं, जबरदस्त रन झाले आतापर्यंत 12 आणि घड्याळात वाजले 12:30. प्रॉपर टायमिंग करत असताना शकीलने वेल बॅटिंग शकील. आजचा पहिला दिवस आहे. सर्व टाकेडे गावातील युवा खेळाडू एकत्रित येऊन एक चांगलं ऑर्गनायझेशन. 9वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. उद्या विविध म्हणजे माणगावच्या काही संघ आहेत, काही महाडचे संघ आहेत, काही दापोलीचे संघ आहेत. उद्या ते पण इकडे खेळतील. काही मुंबईवरून पण काही खेळाडू इकडे येतील. यावर देखील पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि रोहनने कॅच पकडले. गुड कॅच रोहन. बॅटर आउट. हा आणि ऑमलेट पाव पण आहे, तर तुम्ही तिकडे पण एन्जॉय करा. बीबीसी केळवत संघाने स्टार्ट चांगली केली आहे शकीलने. बीबीसी आहे, बीबीसी ना. शिवतेज मंदनगड बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला बॅटर दादू. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर दादू आतमध्ये सफळ झाले. बॉल थोडासा कट केला गेला. गुड बॉल. जबरदस्त पिचिंग केली गेली. बॉलर प्रतीक. हलकासा बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक लेफ्टी बॅटरला जर तुम्ही एक नॅचरली ऑफ ब्रेक टाकताय तर लेफ्टीला ऑफ ब्रेक थोडा कठीण जातो. स्ट्राईक एंडला दादू. या बॉलवर देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहे तिकडे. पुन्हा एकदा कॅच येते. बॅटर आउट. जबरदस्त कमबॅक करत असताना आता फिल्डिंग टीम बीबीसी केळवत. जबरदस्त कमबॅक केलं गेलं. विकेट गेल्यात. शकीलने चांगलं स्टार्ट दिलं होतं, परंतु त्याला साथ देण्यासाठी प्लेयर्स कोणी जागेवरती उभे राहिले नाही. शकीलने विकेट सोडली. बॅक टू बॅक दादू पण गेला. नवीन बॅटर कोण आहे? नवीन बॅटर परम. आणि परमने आल्या आल्या वन बाउन्स मात्र बॉल निघून जाईल. 4 रन. स्लॉगिंग स्लिप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे हा स्ट्रोक महाराष्ट्रात कृष्णाचा पाहण्यासारखा राहिलाय. कृष्णा उस्मानचा पण मी स्लॉगिंग स्लिप खूप वेळा बघितलाय. मग विजय पावले, करण अंबाला, त्यानंतर बबलू पाटील, प्रशांत घरत. स्कोर झाला आतापर्यंत 16 रन्स. 21 रनची गरज आहे.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला आतापर्यंत 16-21 रनशी 12 बॉल्समध्ये जिंकण्याकरिता करते. 12 बॉल 21, 1-2-1. बॉलिंगसाठी जीत है, डर के आगे जीत है और हमारे साथ जीत है. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. 12 बॉलमध्ये आता 20 रनची गरज आहे. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते. लाटवण संघ आपण तयार राहायचं. यानंतर लगेच आपली विजेता संघासोबत मॅच असणार याची नोंद घ्या. स्ट्रायकेला रायटी बॅटर रोशन. या बॉलवर बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नो बॉल. रोशनने कॉल दिला की रन होऊ शकतो. परम आणि रोशन. बॉलिंगसाठी आता थोडे चेंजेस केले जात आहेत. अमित या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर ब्लॉक मध्ये करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल थोडा आतमध्ये येईल परंतु तिकडे (21) रन झालेत. लेफ्ट आर्म बॉलर अमित. या बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु मला असं वाटतं डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. धावफलक 1 ने पुन्हा एकदा पुढे जाईल. 22 धावा झाल्या धावफलकावर अजून 15 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. शिवतेज मंडणगड आणि त्यांच्या विरुद्ध बेबीसी केळवत. एक रोहनने चांगली कॅच पकडली, एक विनयने चांगली तिकडे कॅच पकडली, एक पॉइंटला पकडली, एक डीप स्क्वेअर लेगला पकडली, एक समोर पकडली होती परंतु तिकडे नो बॉल होता तो. जीतनी पकडली होती ती. या बॉल देखील पुन्हा एकदा ऑन द राईट जबरदस्त खेळले गेलेत. फुटवर्क चांगलं होतं. बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल आला आणि जाईल 6 रनसाठी. इट्स अ 6. जबरदस्त बॅटिंग करत असताना धावफलक मात्र झाला. आता 28 रन झालेत आणि शिवतेज मंदनगड संघ आता मात्र मॅच मध्ये आलाय. शकीलने एक चांगली स्टार्ट केली. (28) 9 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता परंतु जबरदस्त कामगिरी करत असताना शिवतेज मंदनगड या बॉलवर समोर खेळले गेले. थोडा बॉल मात्र क्रॉस झाला.
लाटवण संघ आपण तयार राहायचं. लगेच आपण यानंतर विनिंग संघासोबत आपली मॅच खेळवणार आहोत. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा नो बॉल आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन्स मिळतील 6. वा, प्रॉपर टायमिंग करत असताना बॅटर रोशन फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता शिवतेज मंदनगड. बॉलिंगचे काही रूल्स आहेत ते फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळता आलं पाहिजे. पूर्वी चालायचं फेकी गोलंदाजी वगैरे, पण आता नाहीये मित्रांनो. या बॉलवर देखील विनिंग स्ट्रोक आणि रोशनने आपल्या स्टाईलने मॅच फिनिश करत असताना शिवतेज मंदनगड संघ मात्र बाजी मारतो. वेल प्लेड, अभिनंदन. खूप चांगला खेळ केलात आपण या मॅच मध्ये आणि हार्ड लक टीम BBC केळवत आपल्याच देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. तुम्ही आपण इकडे सहभागी झालात त्याबद्दल टाकेडे गावातर्फे आपलं अगदी मनापासून आभारी आहे. लाटवण संघ